हॅलो स्टुडंट्स, आज आपण वेलॉसिटी, एक्सिलरेशन अँड जर्क म्हणजे काय ते पाहणार आहोत. तर बघा, लेट ए पार्टिकल बी मूव्हिंग अलॉंग ए स्ट्रेट लाईन. लेट ए पार्टिकल बी मूव्हिंग अलॉंग ए स्ट्रेट लाईन such that its displacement s at time t is expressed as a function of t. Say s is equal to f of t. बघा, काय कन्सिडर करायचं आहे. एक पार्टिकल आहे, ती काय होते, मूव्ह होत आहे अलॉंग ए स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत आहे आणि त्याची डिस्प्लेसमेंट दिले. डिस्प्लेसमेंटचं फंक्शन काय दिले बघा, s is equal to f of t. हे त्याचं एक्सप्रेशन आहे. तर बघा, तर वेलॉसिटी म्हणजे काय. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट आहे s is equal to f of t. तर आपल्याला पाहायचं आहे वेलॉसिटी, एक्सिलरेशन अँड जर्क म्हणजे काय. तर वेलॉसिटी म्हणजे काय बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ एस. द रेट ऑफ चेंज ऑफ एस. एस म्हणजे इथं आहे बघा, एस म्हणजे हे डिस्प्लेसमेंट आहे. एस इज इक्वल टू एफ ऑफ टी. द रेट ऑफ चेंज ऑफ एस विथ रिस्पेक्ट टू टी विच इज. आता रेट ऑफ चेंज ऑफ एस विथ रिस्पेक्ट टू टी कसं लिहितो आपण, ds बाय dt लिहितो, करेक्ट. विच इज इक्वल टू एफ डॅश टी. म्हणजे जे डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे ते डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी, तर त्याला आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी. इज कॉल्ड द व्हेलॉसिटी v. डिनोट करतात लेटरनं, v या लेटरनं डिनोट करतात, ऑफ द पार्टिकल ऍट टाइम t. म्हणजे दिलेलं डिस्प्लेसमेंट असेल ते आपण जर डिफरन्शिएट केली विथ रिस्पेक्ट टू टी, तर आपल्याला काय मिळते, त्या पार्टिकलची काय मिळते, व्हेलॉसिटी मिळते विथ रिस्पेक्ट टू टाइम टी मिळणार आहे. डिनोट कशा करतो बघा, आपण व्हेलॉसिटी v न डिनोट करतो आणि s आपण काय करतो, डिफरन्शिएट करतो. रेट ऑफ चेंज ऑफ s, या s मध्ये चेंजेस होतात म्हणजेच काय येणार आहे, ds बाय dt. याला आपण म्हणतोय व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल. लक्षात येते का बघा. आता एक्सिलरेशन बघणार आहे आपण. एक्सिलरेशन सेम आहे बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ एस होतं व्हेलॉसिटीला. आता रेट ऑफ चेंज ऑफ व्ही, व्हेलॉसिटी मध्ये बदल होतोय विथ रिस्पेक्ट टू टी विच इज बघा, विच इज dv by dt, which is dv by dt is called the acceleration. Is called the acceleration. And denote करतात लेटर a न, the acceleration a of particle at time t. म्हणजेच a बघा, आपण v परत डिफरन्शिएट करतोय. a म्हणजे एक्सिलरेशन आणि d बाय dt ऑफ काय येणार आहे, v डिफरन्शिएट करायचं आहे आणि म्हणजेच काय येणार आहे बघा, dv बाय d. जे आपल्याला व्हेलॉसिटी मिळालेली ती परत डिफरन्शिएट केलं की तुम्हाला एक्सिलरेशन मिळणार आहे. आणि कोणत्या लेटरनं डिनोट करतोय आपण, a या लेटरनं आपण काय करतोय, एक्सिलरेशन डिनोट करतोय. आता जर्क बघा, जर्क म्हणजे काय, द रेट ऑफ चेंज ऑफ. इथं आता व्हेलॉसिटी घेतलं होतं, इथं आता ए घ्यायचं. ए म्हणजे एक्सिलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू टी विच इज. आता इथं बदल काय होणार आहे, रेट ऑफ चेंज ऑफ ए म्हणजे da बाय dt इज कॉल्ड द जर्क. आणि डिनोट करतात जर्क J of a particle at time t. जर आपण एक्सिलरेशन परत डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय मिळतो, जर्क मिळतो. आणि जर्क कसा असणार आहे बघा, जर्क J इज इक्वल टू da बाय dt. जर्क कसं असणार आहे, da बाय dt. बघा, आपण व्हेलॉसिटी बघितली, एक्सिलरेशन बघितलं आणि जर्क बघितलं. हेच आपण कसं लिहू शकतो बघा, सोपं लक्षात ठेवायचं असेल तर बघा, खूप सोपं आहे. एस आपल्याला हे डिस्प्लेसमेंट दिले एफ ऑफ टी. हे डिस्प्लेसमेंट आहे पार्टिकलची, करेक्ट.
डिस्प्लेसमेंट आहे. तर आपल्याला याची व्हेलॉसिटी शोधायची आहे. तर v कशी असणार आहे, याला एकदा डिफरन्शिएट करा. ds बाय dt म्हणजेच काय, f डॅश t. हे काय असणार आहे, आपली व्हेलॉसिटी असेल. दिलेलं डिस्प्लेसमेंट s डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू t, तर आपल्याला व्हेलॉसिटी मिळते. परत व्हेलॉसिटी डिफरन्शिएट केली, बघा व्हेलॉसिटी काय केली, परत डिफरन्शिएट केली, तर आपल्याला a मिळतो एक्सिलरेशन. म्हणजे d बाय dt ऑफ v परत डिफरन्शिएट केलं म्हणजेच काय डिफरन्शिएट करणार आपण, d बाय dt ऑफ ds बाय dt म्हणजेच काय असणार आहे, d2s बाय dt स्क्वेअर. हे असणार आहे आपलं एक्सिलरेशन. काय असेल, एक्सिलरेशन असेल. म्हणजे बघा s दिलाय आपल्याला, हा तो एकदा डिफरन्शिएट करा तुम्हाला v मिळेल. वन टाइम डिफरन्शिएट केला तर v मिळतोय. पुन्हा सेकंड टाइम डिफरन्शिएट केला एक्सिलरेशन मिळतोय. आणखी जर्क कसा मिळणार आहे, तर एक्सिलरेशन परत डिफरन्शिएट करायचं. एक्सिलरेशन काय करायचं आहे, परत डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू t, dA बाय dt म्हणजे काय असणार आहे, d2 d क्यूब s बाय dt क्यूब. हे काय असणार आहे, आपलं जर्क असणार आहे. फार सोपा आहे बघा, लक्षात ठेवायला. पहिल्यांदा डिफरन्शिएट केल्यानंतर जे आन्सर मिळेल ते व्हेलॉसिटी असेल. दुसरं ते व्हेलॉसिटी परत डिफरन्शिएट केलं की एक्सिलरेशन मिळते, आणि एक्सिलरेशन परत डिफरन्शिएट केलं तर आपल्याला जर्क मिळते. लक्षात येते. आता आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. बघा एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की व्हेलॉसिटी आणि एक्सिलरेशन शोधायचं कसं. क्वेश्चन आहे बघा, ए कार इज मूव्हिंग इन अ सच अ वे दॅट, कार आहे मूव्ह होते, कशी होते बघा, द डिस्टन्स इज कव्हर इज गिव्हन बाय, द डिस्टन्स इज कव्हर इज गिव्हन बाय द इक्वेशन s इज इक्वल टू 4t स्क्वेअर प्लस 3t. कार आहे मूव्ह होते, तर तिने डिस्टन्स कव्हर केले. ते कशाने डिनोट केले, s इज इक्वल टू 4t स्क्वेअर प्लस 3t, वेअर s इज इन मीटर. s कसा दिलाय, मीटर मध्ये दिलाय, आणि t इज इन सेकंड, टाइम कशामध्ये, सेकंड मध्ये. तर आपल्याला क्वेश्चन विचारलाय बघा, what will be the velocity and acceleration. बघा what will be the velocity and acceleration of the car at time t is equal to 20 second. आपल्याला velocity विचारले, आणखी acceleration पण विचारले, पण कधी, at time t 20 सेकंद असताना त्या कारची व्हेलॉसिटी किती असेल आणि त्या कारचं एक्सिलरेशन किती असेल हे आपल्याला विचारलेले आहे. चला सॉल्व करूया आपण. लेट गिवन दॅट द कार कव्हर्स, बघा द कार कव्हर्स द डिस्टन्स is given by s is equal to 4t square plus 3t. आपल्याला हे इक्वेशन दिले बघा, ते फक्त आपण लिहिलं. लेट v be the velocity and a be the acceleration. a be the acceleration at time t. आपण वेलोसिटी v न डिनोट करतोय, एक्सिलरेशन a न डिनोट करतोय at time t. Therefore आता डिफरन्शिएट करायचं आहे आपल्याला इक्वेशन 1. डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू t. आपण s डिफरन्शिएट करतोय, ds बाय dt. s डिफरन्शिएट केला, ds बाय dt, d बाय dt ऑफ 4t स्क्वेअर प्लस 3t which is equal to ds by dt म्हणजे काय, तर वेलोसिटी. v is equal to 4 कॉन्स्टंट आहे त्याचा, t स्क्वेअर चे डिफरन्शिएशन 2t into 4 8t प्लस 3 कॉन्स्टंट, t चे डिफरन्शिएशन 1. म्हणजे आपल्याला v काय मिळालं बघा, 8t प्लस 3. म्हणजे v आपल्याला मिळाला v is equal to 8t plus 3 v मिळाला.
आता आपल्याला एक्सिलरेशन शोधायला पाहिजे बघा. एक्सिलरेशन शोधताना काय करणार आहोत आपण, v परत डिफरन्शिएट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू t. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. v चं डिफरन्शिएशन dv by dt which is equal to d by dt of 8t plus 3. आणि dv by dt म्हणजेच काय आपला एक्सिलरेशन. आता 8 कॉन्स्टंट आहे, t चं डिफरन्शिएशन 1, 8 into 1, 3 तर कॉन्स्टंट आहे 0, म्हणजे a मिळाला आपल्याला 8. बघा वेलोसिटी v मिळाली 8t plus 3 आणि एक्सिलरेशन मिळालं a is equal to 8. पण आपल्याला विचारले काय, तर वेलोसिटी आणि एक्सिलरेशन विचारले, पण कोणत्या टाइमला, t जर किती पाहिजे 20 सेकंद असताना. therefore a is equal to 8 घेऊया आपण इथं. therefore v at t is equal to 20. बरं, v ची किंमत t जर 20 असताना किती असेल, तर काय करायचंय बघा, जिथं जिथं t आहे तिथं 20 पुट करायचं आपल्याला. जिथं जिथं t आहे तिथं 20 पुट करायचं. 8 into 20 plus 3 which is equal to 8 into 20 160 plus 3 which is equal to 163. आणि एक्सिलरेशन at t is equal to 20. इथं पण जिथं जिथं t आहे तिथं 20 पुट करायचं, तिथं t नाहीच आहे, जे एक्सिलरेशन काय मिळेल 8 आहे तसाच मिळेल. आता आपल्याला युनिट द्यायचंय बघा. therefore car moves, बघा आपल्याला विचारलं होतं काय, what will be the velocity and acceleration of the car. therefore the velocity is 163. आता मीटर आणि बघा आपल्याला युनिट काय दिले बघा, s is in मीटर आणखी t is in सेकंड. therefore मीटर पर सेकंड असणार आहे. युनिट काय असेल, वेलोसिटीचं मीटर पर सेकंड. and therefore the acceleration is 8 आणि मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल, मीटर पर सेकंड स्क्वेअर. कारण इतक्या वेलोसिटीनं ते मूव्ह होणार आहे. वेलोसिटी असेल 163 आणि एक्सिलरेशन असेल 8. लक्षात आलं? खूप सोपं एक्झाम्पल होतं. थँक्यू.